Praise the Lord, praise the Lord, praise the Lord. नाशिकची न्यू होप फेलोशिपची मंडळी, प्रभू येशूचं स्वागत असो. प्रभू येशूच्या नावात मी आपलं स्वागत करतो. आणि तुम्ही जे काही युट्यूब, फेसबुक, ज्या काही माध्यमातून जिथून कुठून जॉईन झालेला आहात, त्या तुमचाही प्रभू येशूच्या नावात मी स्वागत करतो. या फेलोशिपमध्ये, या सहभागितेमध्ये. आणि पुन्हा एकदा देवाने आपल्याला ही संधी दिलेली आहे, त्याच्या वचनावर मनन करण्याची, एकत्रितपणे त्याची भक्ती करण्याची. त्याबद्दल त्याचा आभार मानूया. आणि मला आनंद वाटतो की ज्या संदेशाच्या द्वारे अनेक जण आशीर्वादित होत आहेत, जे मेसेजेस पाठवत आहेत, कॉमेंट्स करत आहेत, बाहेर गावावरून आणि बाहेर देशावरून देखील, सर्व मान, महिमा, गौरव मी त्याला देतो. जर तुम्ही आज पहिल्याच वेळेस हा संदेश ऐकत असाल किंवा हे चॅनल पाहत असाल, तर तुमचंही प्रभू येशूच्या नावात आम्ही स्वागत करतो. आजचा आपला विषय आहे देवाचं सार्वभौमत्व आणि मनुष्याची जबाबदारी. गॉड सॉव्हरनिटी अँड मॅन्स रिस्पॉन्सिबिलिटी. आता पवित्र शास्त्र असं शिकवतं की परमेश्वर देव हा सार्वभौम आहे. ही सॉव्हरेन म्हणजे नेमकं काय? काही वेळेस असं होतं की एखादी व्यक्ती व्यसनाधीन असताना तिचा मृत्यू होतो आणि लोक असं म्हणतात की आता देवाची इच्छा. आता ही देवाची इच्छा होती का त्यांनी व्यसन करावं आणि अर्ध्या आयुष्यात मरून जावं? म्हणजे कुठं देवाची इच्छा बोलायचं आणि कुठं नाही. ही देवाची इच्छा नव्हती. त्या व्यक्तीने जर प्रभू येशूकडे वळले असते, विश्वास ठेवलेला असता, तर अर्ध्या आयुष्यातून तो मरण पावला नसता. म्हणजे याचा अर्थ देव जरी सार्वभौम आहे तरी माणसाची पण काहीतरी जबाबदारी आहे. देव सार्वभौम आहे. काही जणांना असं वाटतं की तो सर्व काही करू शकतो आणि सर्व जे काही घडत आहे त्याला देव जबाबदार आहे. मग ते चांगलं असो की वाईट असो. मग एखाद्याने फास्ट गाडी चालवण्यामुळे त्याला ऍक्सिडेंट झाला तरी त्याला देव जबाबदार आहे. पण सारासर विचार जर केला बुद्धीने, लॉजिकली, तर तुम्हाला हे दिसून येईल की ह्या बोलण्यात तथ्य नाही. जर सर्व गोष्टीला जर देव जबाबदार आहे, बरं आणि वाईट सगळं काही तो करतो आणि त्याच्या इच्छेने जर आपोआप घडतं, तर याचा अर्थ तुम्ही आणि मी काहीच करायचं नाही का? आणि जर आपण जर काही करायचं आणि आपण जर आपल्या इच्छेप्रमाणे आपली इच्छा वापरून जर चालायचं, तर मग माणूस सार्वभौम, आपण सार्वभौम होऊ, देव नाही. मग देव सार्वभौम आहे, सर्व शक्तिमान आहे, सर्व काही नियंत्रण करणार आहे. आणि माणसाची जबाबदारी हे काय, नेमकं काय, हेच आज आपण पाहणार आहोत. देवाची जर इच्छा असली तर तो मला बरं करेल. देवाची इच्छा असली तर मी जगेन. देवाची इच्छा असली तर असं होईल. आता हे ऐकायला शब्द चांगले वाटतात आणि बरेच लोक धार्मिकतेची आव आणून याचा दुरुपयोग करतात, असं दाखवतात की आम्ही खूप आत्मिक आहोत. परंतु शास्त्र असंही सांगतं की तो आपला देव परमेश्वराचे नाव व्यर्थ घेऊ नये. म्हणजे आपले दोष किंवा आपल्या चुका झाकण्यासाठी किंवा आपण खूप धार्मिक आहोत हे दाखवण्यासाठी आपण असे शब्द बोलतो, असे वाक्य बोलतो आणि दुसऱ्यांवर इम्प्रेशन मारतो. पण देव सार्वभौम आहे आणि मनुष्याची पण जबाबदारी आहे. देव जरी सर्व काही करू शकतो, पण एक गोष्ट करू शकत नाही, ती म्हणजे तुमचा आणि माझा निर्णय तो घेऊ शकत नाही. कारण देवाने मनुष्याला इच्छाशक्ती दिलेली आहे. फ्री विल, स्वतंत्र इच्छाशक्ती, निर्णय शक्ती, निर्णय घेण्याची शक्ती. जर मी आज ठरवलं की मला आज आत्महत्या करायची, तर मी ते करू शकतो, तुम्ही करू शकता. मग त्याच्यात देवदूत पाठवून आपल्याला थांबवणार नाही का? देव सार्वभौम आहे म्हणजे त्याला माहित आहे की काय होणार आहे, त्याचं नियंत्रण आहे. पण माणसाची पण जबाबदारी आहे. आणि ह्या दोन गोष्टी ज्यावेळेस बॅलन्स होतात, त्यावेळेस आपण देवाच्या मार्गात आणि आपल्या देवाबरोबरच्या वाटचालीत, ख्रिस्ती जीवनात स्थिर होतो. हा बॅलन्स, हा समतोल आणि हे सत्य, हे प्रगतीकरण
होणं आवश्यक आहे. जरी देव सार्वभौम असला तरी माणसाची पण काहीतरी जबाबदारी आहे. आता उदाहरणार्थ, देवाची इच्छा नाही की कोणाचा नाश व्हावा, पण तरी दररोज लोक मरण पावत आहेत. अनंत काळात ख्रिस्ताशिवाय जात आहेत, नाश पावत आहेत. याला देव जबाबदार आहे का? परमेश्वर म्हणतो, जीवन मरण मी तुझ्या पुढे ठेवले. जीवनाची निवड कर. निवड कोणी करायची? आपण. आपण जर निवड केली तर जीवन द्यायला तो तयार आहे. किती जण माझ्या सोबत ऐकत आहे? किती जणांचं लक्ष आहे? तुम्ही जर इच्छा प्रकट केली तर तुम्हाला मुक्त करायला, तारायला तो तयार आहे. पण त्याची इच्छा असलं तर होईल, तसं आपोआप होत नाही. देव सार्वभौम म्हणजे आपोआप तो करत नाही. जेव्हा आपण इच्छा प्रकट करतो त्यावेळेस तो कार्य करतो. आणि आपण इच्छा प्रकट करू की नाही, त्याच्याकडे वळू की नाही, हे देखील त्याला अगोदर माहित आहे. आणि यालाच प्री डेस्टिनेशन किंवा देवाचं पूर्व ज्ञान असं म्हणतात, पूर्व निवड. आता आजच्या ह्या संदेशामध्ये आपण हेच पाहूया की देवाचं सार्वभौमत्व म्हणजे काय आणि माणसाची जबाबदारी म्हणजे काय. या संदेश मालिकेचं नाव आहे अब्राहम, देवाचा मित्र होण्याचे आव्हान. अब्राहम, द चॅलेंज ऑफ बीइंग गॉड्स फ्रेंड. आणि आजचं शीर्षक आहे गॉड्स सॉव्हरेनिटी वर्सेस मॅन्स रिस्पॉन्सिबिलिटी. देवाचं सार्वभौमत्व आणि मनुष्याचं कर्तव्य किंवा मनुष्याची जबाबदारी. हे दोन्ही सत्य आपल्याला या 17व्या अध्यायात उत्पत्तीच्या आढळतात. आणि हे महत्वाच्या गोष्टी आहेत. द ऍट्रिब्यूट्स ऑफ गॉड, देवाचे गुणधर्म किंवा देवाचे गुज, देवाचे वैशिष्ट्य. एक वैशिष्ट्य हे आहे की तो सार्वभौम आहे. सर्व सृष्टीवर, सर्व जगावर, सर्वांवर, तुमच्या माझ्या जीवनावर त्याचं नियंत्रण आहे. कोणतीही गोष्ट, कोणतीही परिस्थिती त्याच्या हाताबाहेर जात नाही. कोणतीही गोष्ट घडल्यावर त्याला आश्चर्य वाटत नाही. आपण म्हणतो अरे बापरे असं झालं, तसं देवाला वाटत नाही, तसं तो म्हणत नाही. त्याला माहित असतं की पुढे काय होणार आहे. आमेन, आमेन. आता उत्पत्तीचा 17वा अध्याय, पहिलं वचन बघा. अब्राम 99 वर्षाचा झाला तेव्हा. आता तुम्ही म्हणाल तर तो किती वर्षाचा होता, काय गरज आहे लिहिण्याची? मी तुम्हाला सांगतो, शास्त्रात उगीच काही लिहिलेलं नाही. प्रत्येक शब्दाला अर्थ आहे. त्याच्या अगोदर 16व्या अध्यायाचं 16 वचन बघा. हगारेला अब्रामापासून इस्माईल झाला तेव्हा अब्राम 86 वर्षाचा होता. परत एकदा त्याचं वय लिहिलं आहे. का बरं लिहिलंय? जर शास्त्रात लिहिलंय तर ते समजून घेणं माझं कर्तव्य आहे, तुमचं कर्तव्य आहे. कारण कोणतीही गोष्ट शास्त्रात उगीच लिहिलेली नाही. आपण आतापर्यंत पाहिलं की अब्रामाला हगारेपासून कशा रीतीने तो पुत्र झाला, कशा रीतीने ती गरोदर राहिली आणि मग ती निघून गेली, परत आली आणि मग देवदूताने जी भेट घेतली, त्याचं नाव इस्माईल ठेवायला लावलं. या सर्व गोष्टी घडल्या. त्यावेळेस अब्राम 86 वर्षाचा होता. टाइम लाईन, टाइम का महत्वाचा आहे बघा. आणि मग पहिल्या वचनात लिहिलंय 17व्या अध्यायाचे की अब्राम 99 वर्षाचा झाला तेव्हा, म्हणजे 13 वर्षाचा कालावधी लोटून गेलेला आहे. तेव्हा परमेश्वर त्याला दर्शन देऊन म्हणाला. म्हणजे 13 वर्ष परमेश्वराने अब्रामाला दर्शन दिलं नाही किंवा तो त्याच्याशी बोलला नाही. काही वेळेस आपल्या जीवनात असे समय, असे काळ असतात की शांत, सायलेन्स ऑफ गॉड. आणि ह्या ठिकाणी असं झालं. 13 वर्षानंतर काय झालं की परमेश्वर त्याला दर्शन देऊन म्हणाला, मी सर्वसमर्थ देव आहे. इथे महत्वाची गोष्ट की 13 वर्ष देवाचं काही मार्गदर्शन, कारण अब्रामाजवळ लिहिलेलं बायबल नव्हतं, लक्षात घ्या, जे आज तुमच्या माझ्याजवळ आहे. जेव्हा देव बोलेल तेव्हा त्याला कळत होतं की आता नेक्स्ट काय करायचं, नंतर काय करायचं.
13 वर्ष अब्राम देवाबरोबर चालत राहिले. किती विशेष आहे. आपल्या बरोबर बायबल असून सुद्धा आपण 13 दिवस सुद्धा वचनात चालू शकत नाही. 13 वर्ष विदाउट बायबल जे काही देवाने सांगितलं होतं त्याची आठवण करून करून ते स्मरण करून विश्वास धरून तो 13 वर्ष चालला. आणि 13 वर्षानंतर दर्शन म्हटलं की मी सर्वसमर्थ देव आहे. सर्वसमर्थ इथं हिब्री शब्द आहे, एल शब्द आहे. एल हिब्री भाषेत देवाला परमेश्वराला एल असं म्हणतात. ई एल शब्द आहे म्हणजे सर्व गरजा पुरवणारा, सर्व समर्थ, सर्व पुरवठा करणार. गॉड ऑफ ऑल पॉवरफुल, प्रोव्हाइडिंग एव्हरीथिंग. परमेश्वर दर्शन देऊन म्हणाला मी सर्व समर्थ देव आहे, तू माझ्या समोर आहेस असे मनात वागवून चाल व सात्विक राहा. काय सांगितलं की माझं लक्ष तुझ्यावर आहे, तू माझ्या समोर आहेस. जरी 13 वर्ष मी तुला दर्शन दिलं नाही, जरी तू माझी वाणी ऐकली, तरी तू माझ्या समोर आहेस. मी तुला विसरलेलो नाही हे ध्यानात ठेव, माझ्या समोर चाल. या ठिकाणी परमेश्वराने अब्रामाला त्याच्या समोर चालायला सांगितलेलं आहे, हे ध्यानात ठेव. याच्या अगोदर आपण वाचतो की हनोक परमेश्वराबरोबर चालला, अमुक अमुक परमेश्वराबरोबर चालला. पण इथे सांगितलेलं आहे की तू, परमेश्वर त्याला म्हणतो की तू माझ्या समोर आहेस हे समजून माझ्या समोर चाल. ते देवासोबत चालले. इथं अब्रामाला देवासमोर चालायला सांगितलं. आणखी एक प्रगटीकरण. आता त्याच्याजवळ अब्रामाला कोणता चर्च नाही, पाळत नाही, बायबल नाही. तो विदर्भी बॅकग्राऊंड मधून आहे, मूर्तीपूजक बॅकग्राऊंड मधून. आकाश पृथ्वीच्या देवाने त्याला दर्शन दिलेलं आहे आणि स्वतःच प्रगटीकरण त्याला देत. बघा, देव ज्यावेळेस आपल्याला निवडतो, तुम्हाला मला निवडतो, तो कोण आहे याविषयी त्याचं प्रगटीकरण कसं टप्प्याटप्प्याने तो अब्रामाला देत आहे. बघा, टप्प्याटप्प्याने तो आपल्याला परमेश्वर कोण आहे हे प्रगट करत जातो. आयुष्यातील प्रत्येक टप्प्यामध्ये, प्रत्येक अडचणीत, प्रत्येक प्रसंगामध्ये. किती जण ऐकत आहे. आणि म्हणून असं समजू नका की एवढे दिवस झाले माझा काही प्रार्थनेचं उत्तर मिळालं नाही, देव माझ्या. 13 वर्षाचा विचार करा. अब्राम 13 वर्ष थांबला आणि 13 वर्षानंतर देव त्याच्याशी बोलला. आज तुम्ही किती दिवसापासून वेटिंगवर, किती दिवसापासून देवाने तुम्हाला जसं काय होल्डवर ठेवलेलं आहे, तरी तुम्ही विश्वास धरून आहात का? अस्वस्थ झालेले आहात, वेड्यासारखे करत आहात की आता काय करू, काय करू, कुठे जाऊ, कोणाच्या मीटिंग जाऊ, कोणाला सांगू, माझ्यासाठी प्रेयर. 13 वर्षानंतर देवाने त्याला दर्शन दिलं आणि काय म्हटलं की मी सर्व समर्थ देव आहे, मी सार्वभौम आहे. हे ध्यानात ठेव की मी काही करू शकतो, सर्व काही करू शकतो, जे अशक्य ते करू शकतो, हे तू ध्यानात ठेव. आणि माझं लक्ष, माझी नजर तुझ्यावर आहे हे ध्यानात ठेवून माझ्या समोर चाल. कसं वाटलं असेल विचार करा. 13 वर्ष काहीच नाही आणि एकदम देवाने सांगितलं की तू माझ्या समोर आहेस आणि मी समर्थ आहे. किती दिलासा, किती उत्तेजन वाटलं असं, नाही का? मला माहित नाही त्यावेळेस अब्रामाचे इमोशन्स काय असते. तो प्रेज द लॉर्ड का हालेलुया का काय म्हटलं, पण निश्चितच तो प्रफुल्लित, आनंदित झाला असं वयाच्या 99व्या वर्षी. जेव्हा देव तुमच्या माझ्याशी बोलतो आणि जेव्हा आपल्याला त्याची खरंच वाणी ऐकू येते, त्यावेळेस त्याचा आनंद वेगळाच असतो. त्यावेळेस सांगावं लागत नाही साक्ष द्या. त्यावेळेस आपोआप भडाभड कोणीतरी सांगायला लागतं की हे वचन माझ्याशी बोललो, हे असं झालं, ते तसं. तो आनंद वेगळा असतो, ते उत्तेजन वेगळं असतं. तू माझ्या समोर आहेस हे मनात वागून चाल व सात्विक राहा. आणि मग आता या ठिकाणी अब्रामाने कोणती प्रार्थना देवाला केली नाही की मला दर्शन दे, माझ्याशी बोल. अब्रामाने काही मागितलेलं नाही. देव होऊन त्याच्याशी बोललेला आहे, कारण देवाने त्याला निवडलेला आहे आणि तो त्याच्यासाठी काय करणार आहे हे परमेश्वर होऊन त्याला सांगत आहे.
तो त्याचं मत विचारत नाही. तो सांगतो की मी असं असं करणार आहे. वचन 2-8, तुझ्यामध्ये व माझ्यामध्ये मी आपला करार स्थापतो, तुझा मी अपरिमित विस्तार करीन. म्हणा अपरिमित विस्तार. अपरिमित विस्तार ही देवाची इच्छा आहे. आज तुम्ही आणि मी अब्राहामाची संतान प्रभू येशूच्या द्वारे या नात्याने त्याची इच्छा आहे की आपला अपरिमित विस्तार व्हावा. थोडासा नाही, थोडस मिळालं तरी बस, थोडासा आशीर्वाद झाले तरी बस, नाही, अपरिमित विस्तार. हालेलुया. हे प्रगटीकरण आहे. कॅच करा. जे प्रार्थना करून आत्मा तयार ठेवून बसलेले आहेत त्यांना समजतंय मी काय बोलतो. मी आत्मिकांशी बोलत आहे. मी तुझा अपरिमित विस्तार करीन. तेव्हा अब्राहामाने दंडवत घातले. अब्राहामाचा रिस्पॉन्स बघा. अचानक एक दिवशी देव त्याच्याशी बोलला. आणि त्यावेळेस काही टीव्ही नव्हते, मोबाईल नव्हते, इंटरनेट नव्हतं, काही एंटरटेनमेंट नव्हतं. आणि अब्राहम बसून विचार करीत मनन करीत असताना अचानक देवाने दर्शन दिलं. अचानक त्याच्याशी बोलला. आणि अब्राहामाने काय केलं? वचन 3, तेव्हा अब्राहामाने दंडवत घातले आणि देव त्याच्याशी बोलला. तो म्हणाला, अब्राहामाने दंडवत घातले. अब्राहाम त्याला शरण गेला. हे पूर्वेकडच्या लोकांची प्रथा आहे, दंडवत घालणे, नमन करणे. म्हणजे आपल्यापेक्षा जो बोलणारा आहे, जी व्यक्ती आपल्या समोर आहे ती आपल्यापेक्षा कितीतरी श्रेष्ठ आहे, की जिच्या पुढे आपण सरळ उभा राहण्याच्या लायकीचे नाही, म्हणून दंडवत. या ठिकाणी अब्राहामाचा लीनता, नम्रता आपल्याला दिसून येते. आणि सहज काही जण म्हणतात की देव माझ्याशी बोलला, देवाने मला असं दाखवलं. किती कॅज्युअल नाही का, की देव जसं काही शेजारी राहणारा कोणी माणूस आहे. आणि ह्याच्यावरून त्यांची आत्मिक लेवल दिसून येते, ते किती आत्म्यात, किती आत्मिक आहे. हालेलुया. अब्राहामाने दंडवत घातले आणि देव त्याच्याशी बोलला. तो म्हणाला, पहा, मी तर तुझ्याशी करार केलाच आहे. यापूर्वी आपण वाचलं की त्याने करार केलेला होता, तू राष्ट्र समूहाचा जनक होणार. आता ह्या वचनात परमेश्वर काय करतोय की अब्राहामाला देवाने जो त्याच्याशी करार केलेला आहे त्याची आठवण करून देतोय, उत्तेजन देतोय. पेत्र त्याच्या पत्रात लिहितो की ह्या गोष्टी तुम्हाला माहित आहे बंधुजन हो, पण त्या तुम्हाला मी पुन्हा आठवण करून देतो. आपल्या प्रत्येकाला आठवण राहत नाही, मला सुद्धा राहत नाही, म्हणून आठवण करून देण्याची गरज असते. आणि आज ज्या वेळेस आपण शास्त्र वाचतो त्यावेळेस देव त्याच्या वचनातून आपल्याशी बोलतो आणि आपल्याला आठवण करून देतो. आपल्याला अचानक आठवतं, अरे हे वचनावर मी एकेकाळी विश्वास ठेवला, ह्या वचनात देवाने मला हे प्रगट केले. आठवण, स्मरण. अब्राहामातलं 13 वर्ष झालं, इस्माईल झाला, पण तुला पुत्र होईल, तुझी संतती तारा इतकी होईल. त्याला वाटलं देव विसरला. किती वेळेस असं होतं की तुम्हाला, मला वाटतं, परिस्थिती किंवा वर्ष महिने लोटल्यानंतर की काय माहित, देवाला माहित आहे का नाही, आता एवढे लोक जगातले प्रार्थना करतात, काय माहित आता माझा नंबर कधी, काय माहित मी त्याच्या लिस्टवर आहे. पण देव विसरत नसतो. लक्षात, देवाला तुमची माझी आठवण आहे. देव अब्राहामाला सांगतो की मी विसरलेला नाही, मी केलेला करार मला माहित आहे. जरी 13 वर्ष झाले तरी मी जे सांगितलं ते घडवून आणणार आहे. बघा पुढे तो काय, यापुढे तुझे नाव अब्राम, यापुढे तुझे अब्राम हे नाव घेणार नाही, तुझे नाव अब्राहम असे घेतील, कारण मी तुला राष्ट्र समूहाचा जनक केले आहे. काय सांगितलं? त्याचं नाव बदललं. त्याला सांगितलं की यापुढे तुला अब्राम म्हणणार नाही, तुझं नाव तू इथून पुढे रजिस्टरवर, त्या डॉक्युमेंट्सवर चेंज करून घे, की तुझं नाव आता अब्राहम असं मी केलेलं आहे. अब्राहम. आता अब्राम आणि अब्राहम याच्यामध्ये काय फरक आहे? अब्राम म्हणजे एक प्रतिष्ठित पिता, एक्झॉल्टेड फादर. आणि किती विशेष आहे की एकही मुलबाळ नसताना त्याचं नाव अब्राम.
जेव्हा जेव्हा कोणी विचारत असतील तुमचं नाव काय, कोणी भेटत असतील किंवा कोणत्या नवीन ठिकाणी लोक विचारत असतील यांचं नाव काय, ते म्हणत असतील अब्राहम. प्रतिष्ठित पिता म्हणजे एक प्रतिष्ठित बाप आहे. आणि मग जेव्हा त्यांना कळत असेल की तो नाव बाप आहे पण मूलबाळच नाही, आणि काही लोक हसत असतील मनातल्या मनात टिंगल करत. आणि याच्याही उपर परमेश्वर आता म्हणतो की इथून पुढे तुझं नाव अब्राम नाही तर अब्राहम होणार आहे. अब्राहम याचा अर्थ राष्ट्रांचा पिता, राष्ट्रांचा जनक, राष्ट्रे तुझ्यातून निर्माण होते. फादर ऑफ अ मल्टिट्यूड, अब्राहम. बघा, आणखी कॉम्प्लिकेटेड केलेलं आहे. आणि परमेश्वर म्हणतो की मी केलेला आहे, आणि अजून इजाक पण जन्मलेला नाही, फक्त अब्राम, तो पण हगारेपासून जन्म. आणि देव म्हणतो मी केलेला आहे. का? कारण तो सार्वभौम आहे. जेव्हा देव बोलतो की असं असं करणार आहे तेव्हा ते झाल्यासारखं असतं. किती जण आमेन म्हणू शकतात. म्हणून प्रभू ईश्वरने म्हटलं की जे काही तुम्ही प्रार्थना करून मागाल ते तुम्हाला मिळालेच आहे. मिळेल नाही, मिळालेच आहे. मिळेल नाही, मिळालेच आहे. असा विश्वास धरा म्हणजे ते तुम्हाला मिळेल. कारण जेव्हा देव म्हणतो मी असं करीन तेव्हा ते त्याच्या दृष्टीने झाल्यासारखं असतं. आपल्या दृष्टीने असं असतं की एवढे वर्ष झाले अजून काही झालं नाही, कधी होईल, काय होईल, कोणाच्या मीटिंगला जाऊ, कोणाकडून प्रार्थना करून घेऊ. पण देवाच्या दृष्टीने ते झाल्यासारखं आहे, झाल्यासारखं आहे. तुला अब्राहम असे, तुझे नाव अब्राहम असे घेतील कारण मी तुला राष्ट्र समूहाचा जनक केले आहे. आता बघा अजून प्रॉब्लेम, अजून जशी काही फजिती. आतापर्यंत त्याला अब्राहम मूलबाळ नसताना म्हणत होते, आता अब्राहम म्हणा असं त्याने लोकांना सांगायचं. असं त्याने सांगितलं, देवाने माझं नाव बदललं, अब्राहम केला, राष्ट्रांचा पिता. अहो पण तुम्हाला एकही मुलगा झालेला नाहीये, कसं काय तुम्हाला पिता म्हणायचं? आणि ते पण राष्ट्रांचा पिता नाही, पण देवाने सांगितलेलं नाही. पण माझा विश्वास, देवाने जर सांगितलं तर ते होणार आहे. आणि याला म्हणतात अब्राहमाचा विश्वास. नाही पण 13 वर्ष झाली, मग काय केलं? मग एवढे दिवस तुम्ही किती प्रार्थना, किती काय केलं, मग काहीच का बरं झालं नाही? नाही, होणार आहे. ज्या देवावर विश्वास ठेवला तो त्याचं वचन पाळणार देव. अहो पण तुमचं वय झालं 99 वर्ष, 99 वर्षी कोणाला मुलबाळा होतात का? काय वेळासारखं नाही, पण होणार आहे. हा विश्वास अब्राहमाला सांगायचा. ते ग्रेट, ते महान कशा अर्थाने होते? अब्राहमाचा विश्वास उगीच नाही, तो देवाचा मित्र झाला. देवाचा मित्र असं कोणीही होऊ शकत नाही. देवाशी मैत्री जोडायला तसा विश्वास असावा लागतो. जरी गॅप पडला तरी मैत्रीमध्ये ते म्हणतात सायलेन्स इज ऑल्सो प्रेशस. मैत्रीमध्ये आपण एकमेकांशी सारखं बोलतच बसलं पाहिजे असं नाही. काही वेळेस मित्रांसोबत किंवा मैत्रिणीसोबत आपण शांत बसलं, ती पण एक प्रकारची फेलोशिप असते की आपण संगतीत आहोत, साथ आहोत. बोललंच पाहिजे असं नसतं. किती जणांना समजत नाही. हा सायलेन्स पिरियड होता 13 वर्षाचा. पण अब्राहम देवाबरोबर होता, तो देवापासून दूर गेला की आता 13 वर्ष झालं, जाऊ द्या. आणि मग देवाने दर्शन देऊन सांगितलं की मी आणखी एक त्याचं नाव प्रगट केलं. अब्राहमाच्या स्टोरीमध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं की देवाने त्याचे वेगवेगळे नावं अब्राहमाला प्रगट केले. प्रत्येक टप्प्याला, प्रत्येक पॉइंटला ज्यावेळेस त्याला त्याची गरज होती त्यावेळेस देवाने सांगितलं की मी तो आहे. ज्यावेळेस सिच्युएशन, परिस्थिती तशी होती, देवाने आणखी एक नवीन नाव प्रगट केलं आणि सांगितलं की मी हे आहे. प्रेज द लॉर्ड. तुमच्या आणि माझ्या जीवनात आपण ख्रिस्ती जीवनात देवाबरोबर वाटचाल करत असतो. ज्या परिस्थिती, ज्या टप्प्याला येतो त्या टप्प्याला देव त्याचं प्रगटीकरण आपल्याला देतो आणि दाखवतो की मी हे आहे. हालेलुया. किती विशेष आहे. आणि अशा रीतीने देव आपल्याला चालवतो, अशा रीतीने आपण देवाशी मैत्री करतो, अशा रीतीने देवाच्या प्रगटीकरणात आपण वाढतो. हालेलुया.
वचन 6, मी तुला अत्यंत फल संपन्न करी, तुझ्यापासून मी राष्ट्रे निर्माण करेन. आणि आपल्याला माहित आहे की सर्व अरब राष्ट्र हे अब्रामाची संतान आहेत. इस्रायल राष्ट्र तर आहेच, पण इतर अब्रामाचे संतान इतर अरब राष्ट्र आहेत असं बायबल शिकवतं. तुझ्यापासून राजे उत्पन्न होतील. मी तुझा व तुझ्या मागे तुझ्या संतानाचा देव राहील. फक्त तुझाच नाही, बघा, तुझ्या संतानाचा पण मी देव राहील. असा निरंतरचा करार मी तुझ्याशी व तुझ्या पश्चात तुझ्या संतानाशी पिढ्यानपिढ्या करीतो. किती मोठा दिलासा, किती मोठा सांत्वन, किती कसं वाटलं असेल म्हातारपणी 13 वर्षानंतर देवाची वाणी ऐकून. देव म्हणला, काळजी करू नको, मी तुझ्या बरोबर तुझ्या संतती बरोबर राहील, राष्ट्र निर्माण होतील. ह्या कनान देशात तू उपरी आहेस. हा सगळा देश मी तुला व तुझ्या पश्चात तुझ्या संतानाला कायमचा वतन म्हणून देईल आणि मी त्यांचा देव राहील. परमेश्वर अब्रामाचे काय करणार आहे अब्रामासाठी ते सांगतो. अब्रामाने न विचारता त्याचं भविष्य, त्याच्या संतानाचं भविष्य तो सांगतो. कारण परमेश्वर हा सनातन देव आहे. हालेलुया. कारण का? कारण तो सार्वभौम आहे. काय घडणार आहे हे तो त्याला सांगतो आणि मग त्याच्या संतानाशी केलेला करार तो सांगतो. आणि मग शेवटी 23 ते 27 मध्ये आपण वाचतो की तेव्हा अब्रामाने आपला पुत्र इश्माईल, आपल्या घरी जन्मलेले व विकत घेतलेले आपले सर्व दास यांना आपल्या घरच्या सर्व पुरुषांना आणून त्यांची सुनता केली. कराराचं चिन्ह म्हणून सुनता ही सांगितली आणि अब्रामाने आज्ञापालन केलं. अब्रामाची सुनता झाली तेव्हा तो 99 वर्षाचा होता. त्याचा पुत्र इश्माईलची सुनता झाली तेव्हा तो 13 वर्षाचा होता. अब्रामाने त्याचा पुत्र इश्माईलची एका दिवशी सुनता झाली आणि त्याच्या घरी जन्मलेले परक्यापासून विकत घेतलेले असे त्याच्या घरचे सगळे पुरुष यांची त्याच्याबरोबर सुनता झाली. म्हणजे काय की अब्रामाने आज्ञापालन केलं, इतरांनाही करायला लावलं. तुम्ही आणि मी तर करायचं, पण आपल्या मुलाबाळांना इतरांनी करायला लावायचं. आता ह्या अध्यायामध्ये 2 प्रमुख गोष्टी, 2 महत्वाचे पॉइंट. पहिली गोष्ट ही की देव सार्वभौम असल्यामुळं त्याने जे ठरवलेलं आहे ते तो घडवून आणतो. गॉड विल अकॉम्प्लिश हिज सॉव्हरेन पर्पस. जे काही देवाने योजलेलं असतं ते तो घडवून आणतो. त्याच्या योजनेला कोणी आड येऊ शकत नाही. कोणती व्यक्ती नाही, कोणता पॉवर नाही, कोणता सरकार नाही, कोणी नाही. कारण सर्वजण त्याची निर्मिती आहे. तो निर्माण करतायत, आपण त्याची क्रिएशन किंवा निर्मिती आहोत. आणि निर्माण करता निर्मितीपेक्षा श्रेष्ठ असतो नाही. दुसरा पॉइंट, दुसरा धडा हा की देवाने केलेल्या कराराशी देवाच्या लोकांनी सहमत होऊन तो करार पाळला पाहिजे आणि त्याचं आज्ञापालन केलं पाहिजे. दुसरी गोष्ट काय की माणसाची जबाबदारी ही आहे की देवाचं आज्ञापालन करणे. आता ह्या 2 गोष्टी प्रामुख्याने याच्यात शिकवलेल्या आहेत आणि ह्याच्यापासून आपल्याला 2 धडे शिकायला मिळतात. पहिला धडा हा की देव परमेश्वर अगदी सार्वभौम आहे. द फर्स्ट लेसन इज God is absolutely sovereign. God is absolutely sovereign. पवित्र शास्त्राची सुरुवात उत्पत्ती 1 आणि 1 मध्ये पहिल्या अध्यायाच्या पहिल्या वचनामध्ये देवापासून होते. प्रारंभी देवाने, माणसापासून नाही. शास्त्राची सुरुवात देवापासून झालेली आहे, माणसापासून नाही. प्रेज द लॉर्ड. आणि 17व्या अध्यायाच्या पहिल्या वचनात देव त्याचं एक नाव अब्रामाला प्रगट करतो की मी सर्वसमर्थ देव म्हणजे एल शद्दाय आहे. मी जे ठरवतो ते घडवून आणतो. मी सार्वभौम आहे हे ध्यानात ठेवून माझ्या समोर.
टाइम हा पृथ्वीवरचा भाग आहे. वर्ष, वेळ, काळ हे पृथ्वीवर आहेत. देव सनातन आहे, त्याच्याजवळ टाइम नाही. तो अनादी काळापासून अनंत काळापर्यंत देव आहे. म्हणजे काय? म्हणजे हे की तुमचं घड्याळ, आपलं घड्याळ आणि देवाचं घड्याळ वेगळं. आपलं कॅलेंडर आणि देवाचं कॅलेंडर वेगळं आहे. आता किती जणांना समजलं काय? म्हणून आपल्या दृष्टीने जरी किती वर्ष झाले, वेळ झाला, तरी देवाच्या टायमिंग, तो त्याच्या टायमिंग कार्य करत असतो. काळ व समय त्याच्या हातात आहेत, लक्षात घ्या. आणि योग्य वेळी सर्व काही सुंदर करणार तो देव आहे. नाही पण एवढे वर्ष झाले, नाही पण एवढे वर्ष, 40 वर्ष मोशे फक्त डोंगराच्या पायथ्याशी जनावर ते गुरंढोरं घेऊन जात होते. म्हणजे काही 40 वर्ष त्याच्या आयुष्याचे वाया गेले का? वेस्ट गेले का? नाही. नुसतं जाऊन बसायचं, सकाळी दुपारी जेवायचं, त्यांच्याकडे पाहत बसायचं आणि संध्याकाळी परत ते गुरंढोरं घेऊन यायचं. 40 वर्ष, 1-2 वर्ष नाही, 1-2 महिने नाही. विचार करा, जरा कल्पना करा, कसं वाटलं असेल, कसं वाटत असेल. ते वर्ष वाया गेले का? नाही. देव त्याला घडवत होता, देवाने त्याला घडवलं. तुमच्या आणि माझ्या जीवनातले कोणतेही समय हे व्यर्थ नसतात. जरी आपल्याला वाटलं की व्यर्थ माझा टाइम चाललाय, व्यर्थ आयुष्य चाललेले, काही केलं नाही, देव तुम्हाला घडवत आहे, तुम्हाला शिकवत आहे, तुम्हाला लीन आणि नम्र करीत आहे. मोशेला वाटलं की मी फरोच्या दरबारात फरोचा पुत्र म्हणून राहिलो, माझ्या बळाने, माझ्या ज्ञानाने मी माझ्या लोकांना मुक्त करेल. देवाने सांगितलं की नाही, तुझ्या सामर्थ्याने, तुझ्या ज्ञानाने, बुद्धीने नाही, मी माझ्या सामर्थ्याने ते करणार आहे. हा धडा शिकायला मोशेला 40 वर्ष लागली आणि काही जणांना अजूनही जास्त वर्ष लागतात. की देवाने दाखवलं की तू नाही, मी हे करणार आहे. हे तुझं काम नाही, हे माझं काम आहे. ते माझे लोक आहेत, मी देव आहे, तू नाही. तुझं ज्ञान, तुझं वैभव, तुझं ऐश्वर तुझ्याजवळ ठेव, तू मला. आणि मग 40 वर्ष सर्व काही ते निघून गेलं. आणि अशा पॉइंटला मोशे आला, जेव्हा देव ऍक्च्युली बोलला की मी तुला निवडलंय, तुला त्यांच्याकडे पाठवतो, म्हणला की मला नको, दुसरं कोणाला तरी पाठव. असं कोण म्हटलं? मोशे, ज्याने आवेशाच्या भरात जोश मध्ये एका मिस्राचा मर्डर केला होता, वाळूत पुरून टाकलं होतं, ज्याला वाटलं होतं की मी काही करेन. तो गर्व, तो मीपणा सर्व केला 40 वर्षात. आणि इतका लीन झाला, इतका लीन झाला की प्रभू मी नाही, मी लायक नाहीये, दुसरं कोणाला तरी पाठव. मी जड ओठाचा, मी बोलू सुद्धा शकत नाही. इतका झिरो लेवलला. आणि तेव्हा देवाची मिनिस्ट्री सुरू झाली. देवाचं कार्य कधी सुरू होतं? जेव्हा आपण सर्व रिक्त होतो, रिकामे होतो, की तू केलं तरच होईल, माझ्या बुद्धीने, माझ्या शक्तीने मी काहीच करू शकत नाही. मग म्हणतो, देव म्हणतो की आता तू तयार आहेस, आता मी तुझा उपयोग करायला तयार आहे, आता मी तुझा उपयोग करेन. आमेन, आमेन. तर पहिली गोष्ट ही, परमेश्वर त्याला म्हणतो की मी माझे संकल्प सिद्धीस नेणारा देव आहे, मी एल शब्दाय आहे. जर सर्व समर्थ नाही तर तो देव नाही. देव जर त्याच्या योजना, संकल्प सिद्धीस नेऊ शकत नाही, माणूस जर त्याच्या योजनेला आड येऊ शकतो. माणूस जर स्वतः इच्छेने, मग माणसाला स्वतःची इच्छा जर दिलेली आहे आणि स्वतःच्या इच्छेने केलं तर माणूस देवाचे उद्देश काय आहे बाजूला सारतो, उलथून फेकतो का? नाही. माणूस काय निर्णय घेणार हे देवाला माहित असतं अगोदर. त्याच्यावर पण देवाने उपाय करून पुढे काय करेल हे त्याने तोडगा काढलेला असतो. म्हणजे काय? आदाम हवा निर्माण केल्यानंतर ते पापात पडतील, त्याच्यानंतर काय करायचं हे देवाने अगोदरच त्यांच्या निर्मितीपूर्वी, जगत स्थापनेपूर्वी ठरवलेलं. म्हणून शास्त्र सांगतं की जगत स्थापनेपूर्वी वधलेला देवाचा कोकरा प्रभू येशू ख्रिस्त. प्लॅन करण्याच्या अगोदर त्या प्लॅन मध्ये काय फेल जाईल, कुठं काय जाईल, त्याच्यावर पण उपाय देवाने अगोदर केलेला होता. तुम्ही आणि मी जे आयुष्यात चुका करतो त्याच्यावर तोडगा देवाने काढून, उपाय करून पुढे काय होणार, आपला कसा उपयोग करणार हे त्याने अगोदर ठरवलेलं आहे. मला आनंद वाटतो की देवाने आपल्याला, मला माझ्या भरोश्यावर ठेवलेलं नाहीये. त्याला माहिती आहे की मी परिपूर्ण नाहीये, त्याला माहिती आहे मी चुका करीन, पण तरी त्याच्यातून मार्ग काढून पुढं
कसं करायचं हे त्याने अगोदरच योग्य. देवाचं सार्वभौमत्व म्हणजे देव जे ठरवतो की मी असं करीन, ते घडवून आणतो, ते पूर्ण करतो त्याच्या वेळेनुसार आणि त्याच्या मार्गाने. लिहून घ्या, महत्वाचा पॉइंट. गॉड सॉव्हरनिटी मीन्स ही बिगिन्स, follows through and fulfills his purposes in his timing and in his way. देवाचं सार्वभौमत्व म्हणजे देवाने जे ठरवलेलं आहे, देवाने जे योजलेलं आहे, ते तो त्याच्या वेळेनुसार आणि त्याच्या मार्गाने सिद्धीस नेत असतो. वचन 2 ते 8 मध्ये आपण वाचतो, परमेश्वर म्हणतो मी हे करेन आणि तू हे कर, मी हे करेन. तू असं केलं तर मी असं करेन असं म्हणतो का? नाही. म्हणजे परमेश्वर जे त्याला सांगतो की मी करणार आहे, हे विना अट विना शर्त आहे. हे कोणती अट शर्त दिलेली नाही, कंडिशन नाही की तू माझ्या आज्ञा पाळले तर मी तुला पुत्र दे, नाही तर मग कॅन्सल, असं नाही. परमेश्वराने सांगतो की परमेश्वर म्हणतो की मी हे असं असं करेन. देवाचं सार्वभौमत्व आपल्याला हे आश्वासन देतं, हे धैर्य देतं की देव सार्वभौम असल्यामुळे त्याला कोणी किती विरोध केला आणि किती अडथळे आले तरी देव त्याच्या योजना सिद्धीस नेईल. देव त्याने दिलेलं वचन पूर्ण करेल. आणि हे आपल्याला कळल्यानंतर आपण कोणत्याही परिस्थितीत असलो, प्रॉब्लेम मध्ये असलो, संकटात असलो, तरी आपण देवावर धीर धरून राहू शकतो. आपण त्याची प्रतीक्षा करू, वाट करू. त्या वेळेची त्याने नेमलेल्या, कारण आपल्याला माहित असेल की योग्य वेळी तो सर्व काही सुंदर करणारा देव, तो त्याचे संकल्प सिद्धीस नेणारा देव. जरी 13 वर्ष झाले, जरी 20 वर्ष, जरी किती वर्ष झाले तरी ते त्याची योजना घडून आणू शकतो. आता प्रश्न असा आहे की इश्माईल जन्माल्यानंतर 13 वर्षानंतर देवाने अब्रामाला हे का वचन दिलं की तुझ्यापासून मी संतती निर्माण करीन आणि त्याला पुत्र होईल, इसाकाचा जन्माविषयीची भविष्यवाणी ही 13 वर्षानंतर का बरं केली? आपण वाचू 9व्या वचनानंतर, म्हणजे तुम्हाला कळेल मी काय बोलतो. देव अब्रामाला आणखी म्हणाला, आता तू आणि तुझ्या पश्चात तुझ्या संततीचे पिढ्यानपिढे माझा करार पाळाव. माझ्यामध्ये व तुझ्या पश्चात तुझ्या संतती याच्यामध्ये स्थापलेला माझा करार जो तुम्ही पाळायचा तो हाच की प्रत्येक पुरुषाची सुनता व्हावी. हा विधी त्यांना करावा, हा विधी दिला. त्यांनी आपली सुनता करावी, ही माझ्या व तुमच्यामध्ये झालेल्या कराराची खून होईल. हे चिन्ह होतं, खून होतं की ज्या ज्या वेळेस आपली सुनता झालेली आहे ह्या पुरुषाला जेव्हा समजत होतं, आठवण होत होती, त्याला ही आठवण होतं की मी देवाने माझ्याशी करार केलेला आहे, मी कराराचा माणूस किंवा पुत्र आहे. याची आठवण ज्या माणसाची सुनता झाली त्याला होत असे. पिढ्यानपिढ्या प्रत्येक पुरुष 8 दिवसा झाला की वगैरे ते सांगितलेलं आहे. मग वचन 15, मग देवाने अब्रामाला सांगितले की तुझी बायको साराय, हिला यापुढे साराय म्हणायचे नाही तर तिचे नाव सारा असे होईल, म्हणजे राणी, क्वीन. मी तिला धन्य करीन, एवढेच नव्हे तर तिच्या पोटी तुला एक पुत्र देईन. मी तिला धन्य करेन, तिच्यापासून राष्ट्रे उद्भवतील, तिच्यापासून राष्ट्रांचे. अब्रामाने दंडवत घातले व हसून मनातल्या मनात म्हटले. हा बघा, किती वेळेस आपण पण कधी कधी हसतो है ना, काही वचन किंवा उपदेश ऐकताना, आणि आपल्याला वाटतं की खरंच ते माझ्या बाबतीत, मला नाही वाटत ते माझ्यासाठी आहे. अब्रामाने दंडवत घातले व हसून मनातल्या मनात म्हटले, 100 वर्षाच्या वयात मला मूल होईल, 90 वर्षाची सारा तिला पुत्र होईल, असं हसून मनातल्या मनात म्हटलं. कोण? अब्राम. आता अब्राम शिकतोय, तुम्ही आणि मी शिकत असतो, आणि देव घडवतोय, आणि देव तुम्हाला मला घडवत आहे. तो कसं घडवतो आणि कसं आपण शिकतो आणि किती शिकतो, किती तसं ऐकतो
याच्यावर आपण किती घडू हे अवलंबून आहे. देवाची स्तुती असं कोणाला तरी समजतं मी काय बोलतो. हालेलुया. आणि मग वचन 18, अब्राम देवाला म्हणाला, इश्माईल तुझ्या समोर नांदो म्हणजे पुढे. आता ही आपल्यासारखी भाषा, आपल्यासारख्या बऱ्याच लोकांसाठी, नको नको मला तू पुत्र, माझा विश्वास आहे, इश्माईल दिला ना बस. अब्राम जरी सुखी राहिला, त्याची संतती पाहिली तरी बस. थोडक्यात समाधान. ही एक सैतानाची ट्रिक, की देवाने जे बेस्ट किंवा उत्तम ठेवलेलं आहे तिथपर्यंत न जाता, त्याच्यावर विश्वास न ठेवता, स्वतःने काय केलेलं आहे त्याच्यावर विश्वास ठेवून थोडक्यात समाधान म्हणायचं. आज तुम्ही थोडक्यात समाधान मानून शांत बसलेले आहात की विश्वास धरून पुढे जाण्यात तयार? काय करायचं एवढ्या आशेवर, काय करायचं एवढी मोठी सेवा, काय करायचं, काय करायचं, एवढं दिलं तरी बस, तेवढं केलं तरी बस, एवढं आयुष्य दिलं बस. ही विश्वासाची भाषा असते. आशाने देवाचे योजना, देवाच्या पूर्ण आशीर्वादात आपण चालत नसतो. आता अब्राम तसं बोलतोय, काय बोलतोय? इश्माईल तुझ्या समोर नांदो म्हणजे पुढे. इश्माईल आशीर्वादी झाला तरी बस, आजच्या भाषेत. मग देव म्हणाला, वचन 19, नाही नाही, तुझी बायको सारा, हिच्याच पोटी तुला पुत्र होईल, तू त्याचे नाव इसाक ठेव. देव म्हणतो की नाही, तो पुत्र तू निर्माण केलेला आहे. की तुझी साराचा प्लॅन होता, तो माझा प्लॅन नव्हता. तिने तुला सुचवलं, तू हागारीशी लग्न केलं आणि इश्माईल झाला. ही माझी योजना नव्हती, ही तुमची मानवी योजना होती, ही दैवी योजना होती. तो म्हणतो आता माझी योजना मी पूर्ण करणार आहे, साराला पुत्र होईल आणि तू त्याचे नाव काय ठेव हे पण सांगितलं, की त्याचे नाव इसाक असे ठेव. इसाक या शब्दाचा अर्थ काय माहिती? हसणारा किंवा हसलेला. कारण काय, जेव्हा अब्रामाला सांगितलं तेव्हा अब्राम मनातल्या मनात हसला. आणि जेव्हा ते देवदूत घरी आले, ते तिघजण, अब्रामाने त्यांना जेवणाला घरी बोलवलं. सारा आतून पडद्याआड ऐकत होती, ती पण हसली. आणि परमेश्वर म्हणतो की त्या पुत्राचं नाव इसाक असं ठेव, त्याच्या पश्चात त्याच्या संततीशी सर्व काळ राहावा असा करार मी त्याच्याशी करेन. ज्या वेळेस तू नाव घेशील, अरे इसाक इकडे, सारा म्हणेल ए इसाक इकडे. तुम्हाला आठवल की अरे देवाने जेव्हा वचन दिलं तेव्हा आपण हसलो, आपल्याला ती टिंगल मस्करी वाटली. किती विशेष आहे ना. प्रत्येक शब्दाला, प्रत्येक नावाला अर्थ आहे. किती दिव्य प्रगती करत. ज्या वेळेस ते नावाने मुलाला हात मारत असतील त्यांना आठवत आलं करेल देवाने सांगितलं तेव्हा आपण हसलो, आपल्याला खुशाल ती गंमत वाटली. इश्माईला विषयी म्हणतील तर मी तुझी विनवणी ऐकली आहे, पहा मी त्याचे कल्याण करीनच. तुला वाटतं ना इश्माईल सुखी हो, परमेश्वर मी त्याला पण आशीर्वाद देईल, त्याचे कल्याण करीन, त्याला सफळ व बहुगुणित करील, त्याच्या पोटी 12 सरदार निपजतील, मी त्याचे मोठे राष्ट्र करील. वचन 21, मग पुढल्या वर्षी याच वेळी तुला सारेच्या पोटी इसाक होईल, त्याच्याशी मी आपला करार स्थापिन. मग बोलणे संपल्यावर देव अब्रामाला सोडून बघितला. तर असं हे संभाषण 13 वर्षानंतर अब्रामाशी झालं आणि अब्रामाची प्रतिक्रिया ही अशी मनातल्या मनात. पण देवाने त्याच्या पलीकडे जाऊन सांगितलं की नाही, तुझ्या बायकोला सारालाच पुत्र होणार आहे. नाही पण आमचं वय झालं, असू द्या. नाही पण तुम्हाला माहित नाही डॉक्टरने काय सांगितलं, सांगू. नाही पण तुम्हाला माहित नाही, ते आता अवघड आहे, ते आता शक्य नाहीये. अशक्य गोष्टी शक्य करणारा देव. नाही पण मला नाही वाटत आता काही होईल. जेव्हा वाटत नसतं, दिसत नसतं, त्यावेळेस देव कार्य करतो. कारण का? कारण तो सार्वभौम आहे, तो सर्वसमर्थ आहे. तो मनुष्याच्या हाताने घडवलेला देव नाही, त्याने मनुष्याला जग घडवलेलं आहे. तो निर्माण करता देव आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तर पहिला धडा हा की देव अगदी सार्वभौम आहे. गॉड इज ऍब्सोल्युटली सॉव्हरेन. तो जे ठरवतो ते त्याच्या
नेमलेल्या वेळी त्याच्या मार्गाने त्याचे संकल्प, त्याच्या योजना सिद्धीस नेतो. आणि आणखी एक गोष्ट काय, देवाचं सार्वभौमत्व म्हणजे की सर्व गौरव देवाला जातं, माणसाला नाही. गॉड सॉव्हरेंटी मीन्स पॉइंट, गॉड गेट्स ऑल द ग्लोरी, नॉट मॅन. सारेने सुचवलं, हगारेला उपपत्नी केलं, आणखी एक बायको, तिच्याद्वारे इस्माईल झाला. ही त्यांची योजना होती. त्यांना म्हटलं की एवढे वर्ष झाले लोक काय म्हणतात, लोक नावं ठेवतात, काय कसं काय समाजाला, लोकांना फेस करायचं, म्हणून हा तोडगा काढला. पण तो तोडगा नव्हता, तो चुकीचा होता. किती वेळेस आपण तोडगे काढतो, नाही पण मला असं वाटतं आपण असं करू, तसं करू, तुम्ही हे करा, मी ते करते, आणि ते सगळं रॉंग असतं, सगळं मानवी बुद्धीच असतं. त्याच्यात देवाची योजना नसते, देवाचा हात नसतो. आणि जर प्रॉब्लेम झाले तर त्याला देवालाही जबाबदार धरायचं नसतं. आपण जबाबदारी स्वीकारायची असते की मी शहाणपणा केला, मी उतावळेपणा केला म्हणून हे झालेलं. त्याच्यात सैतानाचाही हात नाही, त्याच्यात देवाचाही हात नाही. कोण हे कबूल करायला तयार आहे? जो आपले दोष झाकतो त्याचा बरं होत नाही, जो ते कबूल करून सोडून देतो त्याच्यावर दया करण्यात येते. झाकून लपून छपून ठेवायचं नाही. प्रभू मी चुकलो, माझ्याकडून ही चूक घडली, माझा निर्णय चुकला, माझी क्षमा, इथून पुढे नाही करणार असं म्हणायचं, पुढे चालायचं. झाकून नाही ठेवायचं, खोटं दाखवायचं नाही की काही झालं नाही, प्रेज झालं. त्याच्यात तुमचं नुकसान आहे, त्याच्यात आपलंच नुकसान आहे. तर गॉड सॉव्हरेंटी मीन्स गॉड गेट्स ऑल द ग्लोरी, नॉट मॅन. जेव्हा सारेला पुत्र झाला इजाक, ती 99 वर्षाची होती, अब्राम 100 वर्षाचा. मानवी दृष्ट्या हे अशक्य होतं, म्हणून देवाला गौरव केला. आणि याला म्हणतात देवाचं सार्वभौम. 13 वर्ष का वाट पाहिली? देवाने लेट का केलं? की अब्राम साराने ह्या पॉइंटला यावं की आता ही परिस्थिती हाताच्या बाहेर गेलेली आहे. आता ह्या वयात कोणालाही कधी लेकरं झालेले होऊ शकत नाही, मेडिकली इम्पॉसिबल आहे. किती तज्ञ एक्सपर्ट डॉक्टरने जरी सांगितलं तरी ती हास्यास्पद गोष्ट आहे, हे शक्यच नाही. हे कळावं आणि टोटली देवावर अवलंबून राहावं आणि देवाला गौरव मिळावा. काही वेळ देव काही गोष्टी आपल्या जीवनात, तुमच्या माझ्या जीवनात घडवायला लेट का करतो? की आपण पूर्णपणे हात वर करून त्याला शरण यावं की आता मी काही करू शकत नाही, मी काही कोणीच काही करू शकत नाही, ही अशक्य गोष्ट आहे. आता देवाने केलं तरच होईल, आणि तेव्हा तो करतो. आणि तेव्हा जेव्हा होतं ना, तेव्हा तुम्हाला मला नाही, देवाला ते क्रेडिट मिळतं. आपण नाही देवानेच केलं, नाही खरंच आहे देवाच आहे. मग लोक पण नाही बरोबर देवानेच केलं, नाही तर शक्यच नव्हतं. डॉक्टरने काय सांगितलं, नाही तर शक्यच नव्हतं. आम्हाला माहिती आहे त्यांची परिस्थिती काय. देवाचं सार्वभौमत्व म्हणजे देवाला गौरव मिळतं, माणसाला नाही. गॉड सॉव्हरेंटी मीन्स ही गेट्स द ग्लोरी, नॉट मॅन. आणि दुसरा पॉइंट असा की जरी कठीण परिस्थिती असली तरीही आपण देवाचं आज्ञापालन केलं पाहिजे, देवाचं ऐकलं पाहिजे. नाही पण तुम्हाला माहित नाही आम्ही आमच्या घरचं वातावरण कसं आहे, आमच्या कामावरचं वातावरण कसं आहे. वातावरण घरातलं कामावरचं कसं आहे हा विषय नाही. देव सार्वभौम आहे. तो तुम्हाला दिलेलं वचन, ज्याने तुम्हामध्ये चांगले काम आरंभिले, तो ते शेवटपर्यंत नेण्यास समर्थ आहे. किती जण आमेन म्हणू शकतो? ज्याने तुम्हाला निवडलेलं आहे, तुमचं तारण केलेलं आहे, तो तुम्हाला शेवटपर्यंत टिकवण्यास आणि तुमच्या आयुष्यासाठी त्याची योजना पूर्ण करण्यास समर्थ आहे. तुम्ही तुमच्या भरोशावर नाहीये, लक्षात घ्या. त्याच्या भरोशावर राहायला शिका. मग तुम्ही परिस्थितीकडे पाहणार नाही, लोकांना, वातावरणाला दोष देणार नाही. पण मी चांगल्या धार्मिक घराण्यात असतो, जन्माला असतो, मी जर चांगल्या वातावरणात राहत असतो, चांगल्या लोकात असतो, माझी जर मंडळी चांगली असती, उत्तेजित उत्साही लोक असते, आवेश असते, तर मी सेवा केली. वातावरण कसे असो, लोक कसे असो, देव सार्वभौम आहे. त्याने जर वचन दिलं, तो ते कार्य करेल, तो ते घडवून. मी सेवेत हे शिकलो. लोक किती थंडावलेले आहेत, कोण कसं आहे ना. प्रभू तू वचन दिले, तू मला निवडलेले, तू कार्य करणार आहेस, तू ते पूर्ण करशील. मी लोकांच्या दुसऱ्यांच्या भरोशावर की लोक मला उत्तेजन देतील, मंडळी मला उत्तेजन,
तू मला उत्तेजन देणारा देव आहेस, तू मला उत्तेजन देत आलेला आहेस आणि तूच मला शेवटपर्यंत चालवणार आहेस. तर जेव्हा आपल्याला उत्तेजनाची गरज असते तेव्हा माणूस काही वेळेस कमी पडतो, काही वेळेस हजर, तेव्हा देव आपल्याला उत्तेजन देत असतो. 13 वर्षानंतर देवाने अब्राहमाला उत्तेजन दिलं आणि सांगितलं की माझ्या समोर आहेस हे ध्यानात ठेवून चाल. आज तो तुम्हाला म्हणतो की तू, माझं लक्ष तुझ्यावर आहे, मी तुझा तारणारा देव आहे हे ध्यानात ठेवून माझ्या समोर चाल, मी तुला विसरलो नाही हे ध्यानात ठेवून माझ्या समोर चाल. हालेलुया. आपली जबाबदारी आहे की आपण आज्ञा पालन करा, कारण तो सर्व समर्थ आहे, एल शद्दाई आहे, कारण त्याने करार केलेला आहे. परमेश्वर म्हणतो की मी तुझ्याशी करार केले, कराराची खून दिली याच्यासाठी की त्यांना आठवण राहावी की ही कराराची खून आहे, आपण कराराचे लोक. आज आपल्याला, तुम्हाला, मला नव्या करारात कोणची कराराची खून आहे माहित आहे का? प्रभू भोजनाचा विधी माझ्या स्मरणात हे करा. त्याच्या रक्ताने ही भाकर वा द्राक्षास तुमच्यासाठी माझ्या रक्ताने केलेला हा नवा करार आहे. आज नव्या करारात तुमच्या आणि माझ्यासाठी देवाने कोणता करार केलेला आहे? कशाने? आपली कराराची खून काय आहे? सुनता नाही, प्रभू भोजन. जितक्या वेळेस तुम्ही हे पिता तितकेदा माझ्या स्मरणात हे करा. ज्या ज्या वेळेस प्रभू भोजन घेता लक्षात ठेवा की देवाने करार केलेला आहे, तो विसरणार नाही, तो त्याने दिलेली योजना पूर्ण करणार आहे. नाही पण 13 वर्ष झाले ना, नाही पण एवढे, नाही पण तुम्हाला माहित नाही आमचं वातावरण, तो करार पूर्ण करणारा देव आहे. जितकेदा ते घेता तितकेदा ध्यानात ठेवा. म्हणून कराराची खून त्यांना दिली की तो त्याचं दिलेलं वचन पूर्ण करे. आणि ज्या वेळेस तुम्ही आणि मी, देव हा सार्वभौम आहे, सॉव्हरेन आहे, करार करणारा आणि करार पाळणारा देव आहे, हे जेव्हा आपल्याला कळलं, हे जेव्हा आपल्याला प्रगट होईल, हे सत्य जेव्हा आपल्याला समजेल की तो सार्वभौम आहे, सर्व समर्थ आहे, त्याने माझ्याशी करार केलाय. जसं त्या काळात अब्रामाशी करार केला, सोनताही खून दिली, तशी ह्या काळात प्रभू येशूने माझ्याशी त्याच्या रक्ताने करार केलेला. ज्या ज्या वेळेस मी प्रभोजन घेतो, हे आठवण करायचे की देव त्याने दिलेलं वचन माझ्याविषयी पूर्ण करणार आहे. तेव्हा परिस्थिती कशी जरी असली तरी तुम्ही त्याच्या समोर चाला, तुम्ही हार मानणार नाही. कोणत्याही परिस्थितीत तुम्ही त्याचा आज्ञा पूर्ण करा, कारण तो सार्वभौम आहे. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो.